एखादा व्यक्ती आपल्या समोर जात असेल किंवा एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या देशाची, राष्ट्राची, राज्याची अप्रगती होत असेल तर कुणाच्या तरी पोटामध्ये अलगद दुखायला लागतं, बरोबर आहे. आणि असंच ह्या काश्मीरच्या जे विकास, जे काही टुरिझम आहे, ह्या सर्व गोष्टी बघून काही पाकड्यांच्या मनामध्ये खंत होती, दुःख होतं. आणि सोबतच जो भगवा टेरर आहे, काय म्हणलं, भगवा टेरर टेरर करायचा आहे भगव्याच्या विरोधामध्ये. हा टेरर ते मुनीर हरामखोर पाठीमागे बोलता बोलता बोलला होता की हिंदू आणि मुस्लिम एकत्रित राहू शकत नाही, त्यांचं आमचं जमत नाही, की आमच्या जिना फिना काय काय तो बोलला, त्यावर्षी आपल्याला बोलायचं नाही. असे पानचट टुक्कार हे भिकारचोट बोलतात, सोडून द्या. आपण ज्या वेळेस मुद्दा असा येतो, महाराष्ट्रामध्ये एक पाठीमाग 10-15 वर्षापूर्वी एक बकरा आला होता, तो बोलला होता की 15 मिनिटांमध्ये कापू. पण आता तेच त्यांची फाटली पूर्णपणे. सध्या मोदींचे ॲक्शन्स, जे प्लॅन आहेत, जे प्लॅन एक्झिक्यूट होतात आणि महाराष्ट्रामध्ये हे देवाभाऊ आहेत, वरती हे ते आहेत, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये यांची सगळी बोलती बंद झाली आहे. आणि आता नमाजानंतर यांचे आंदोलन होतात, ते पण दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये. एक आश्चर्याची गोष्ट आहे बरं का. पण या ठिकाणी मुस्लिम जागे झालाय, पण मुस्लिमाचे हितचिंतक जे आहेत, जे मुस्लिमांच्या पाठीमागं हे अखंडपणे उभा असतात, उभा राहावंही, पण त्या नालायक जे काही लोक आहेत त्यांचा कळवळा ह्या लोकांना नको आहे. नालायक काय म्हणतो, कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या हल्ल्याचं समर्थन करणारे काही अवलादी अरेस्ट झालेले आहेत. काही लोकांनी त्याचं समर्थन सुद्धा केलं. आणि काही लोक असे आहेत ते संशय व्यक्त करतात. पुलवामावरती काही लोकांनी संशय व्यक्त केला होता. त्यानंतर 26/11चा जो हल्ला झाला होता मुंबईमध्ये, अटॅक झाला होता, त्यामुळे सुद्धा लोकांनी संशय व्यक्त केला होता. पण या सगळ्या गोष्टीवरती शरद पवार काहीच नाही बोलले, अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या होत्या. पण या ठिकाणी शरद पवार बोलणार नाहीत, आणि बोलले तर ते काही असं वक्तील याचा सगळ्यांना अंदाज अगोदर होता. पण साठी बुद्धी नाठी म्हणतात. ज्यावेळेस वयाची साठी पूर्ण होते त्यानंतर थोडंसं बुद्धी काम करत नाही असं वाटतंय, पण यांची बुद्धी जास्तच काम करू लागली आहे. आणि त्यापूर्वी बघा, एक नवीन झालेले मौलाना उबाटाच्या जे काही सामना आहे त्यामध्ये एक त्यांचा लेख होता आलेला हो, अग्रलेख, आमची लढाई पाकिस्तान आणि दहशतवाद्याच्या टोळीशी आहे. या लढाईत कोणी भारतीय मुसलमान आणि काश्मीरी जनतेला बदनाम करत असतील तर त्यांना देशातील समस्या सोडवायच्या नाहीत, कारण राजकारण करायचं आहे. मात्र सरकारने राष्ट्रहिताचा विचार करावा, तशी कृती करावी, प्रचार करू नये. आता हे जी गोष्ट मांडलेली या ठिकाणी, आता काश्मीरमध्ये जे फ्री राईड, घोडे, हे काय गोष्टी होत्या आणि यातून काही लोक पुढे आलेत. आतापर्यंत काश्मीरमध्ये हजारोहून अधिक लोक त्यांच्या गोष्टीची अटॅच आहेत असा अंदाज वर्तवला जातो मित्रांनो. आणि या ठिकाणी बाहेरनं काही लोक येतात आणि ते थांबतात कुठं? अहो, त्या जम्मू काश्मीरमधील काही महिला, काही पुरुष म्हणतात की आमची नाळ ही जुळलेली आहे पाकिस्तान सोबत, भारतासोबत नाही. मग याचं उत्तर काय आहे ठाकरे साहेबाकडे? हा एक विषय येतो. पण आपल्याला थोडे आहे की अशा व्यक्तिमत्वाविषयी बोलायचं आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे वाघानं गिधाडाचं कातडं घातलेलं, किंवा ज्यांची विचारसरणीच मुळात हिंदू विरोधी आहे, देवता विरोधी आहे. ते 3.5 जिल्ह्याचे जाणता राजे, बारामतीचे करामती, हे शरद पवार साहेब यांचं मत असं आहे, हिंदू आहेत म्हणून दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या असं म्हणतात. म्हणजे हे यांना मान्य करायचं नाही, हे कुणीतरी म्हणतंय, यांना असं वाटतं की ही घटना घडली आहे. आता या गोष्टीवरती यांचीच मुलगी काय म्हणते, माननीय सुसूताई, त्यांचं म्हणणं असं होतं की तिथं झालेला आहे गोळीबार. आणि हे काय म्हणतात, हिंदू आहेत म्हणून दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या असं म्हणतात. पण यात काय सत्य आहे याची मला माहिती नाही. आता तिथं हिंदू म्हणून गोळ्या घातल्या, यामध्ये सत्य काय आहे हे ह्यांना माहिती नाही. आता पूर्ण जगात माहिती झाले, पूर्ण जग
भारताच्या मदतीला सरसावला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक अलग वळण याच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे आणि सर्वांचा सपोर्ट आहे. सर्व पक्ष बैठकीलाही उबाटा सोडून सर्व हजर होते. मग एवढं सगळं असताना यांना अजून कशाची नेमकी वाट बघायची आहे? यांना अजून वाटत नाही झाले असं म्हणून. अहो, धर्म विचारून मारलं याला ज्या मुलांचा वडील तिथं दगावलाय तो व्यक्ती म्हणतो, ते महिला म्हणतात, ज्या लोकांनी तो हल्ला बघितलाय ते प्रत्येक लोक म्हणतंय की हे काही असं झालं होतं, ही घटना अशी घडली होती, तरी कलमा म्हणायला लावल्या होत्या, ज्यांना कलमा येत नाही त्यांना मारलं. मग या ठिकाणी पण हे मान्य करायला तयार नाहीत आणि यांना ते मान्य करायचे नाही, कारण यांच्या डोक्यावरून तिकडलं विमान गेलं होतं. त्यामुळं हे लोक जे आहेत ना, हे लिबरल लोक, हे लिबरल विचाराचे लोक, हे एक खाज आहे, खाज, आवड जागची खाज आहे. त्यांच्या अवघड जाग्यात खाज उठली की यांचं काम खाजवायचं आहे, हे गोष्टी बघून वाटते. हो, खूप वाईट वाटते. कोणीतरी आपले जे एखादे नेते असे बोलत असतील तर क्यू येते की या लोकांना नेते कोणी बनवले, याचे या लोकांना इथपर्यंत कोण आणले, यांचे राजकीय अस्तित्व इथपर्यंत कसं आलं याची ही मोठी क्यू वाटते. पण यामध्ये ह्या महाशयांना सत्य वाटत नाही. मग ह्याला सत्य काय वाटते बघा. पण तिथं जे लोक होते त्यातल्या स्त्रियांना सोडलं आहे बघा. याचे वरचं काय घडलंय हे त्यांना माहिती नाही, पण तेथील स्त्रियांना सोडलंय हे यांना माहिती आहे. तिथं दहशतवादी आले, धर्म विचारला, लोकांना मारलं, कलमा पडायला लावला, लोकांचे पॅन्टी काढून पाहिले. मग त्या ठिकाणी हे यांना माहिती नाही, लोक म्हणतात म्हणे, पण त्या ठिकाणी तिथं महिलांना सोडलं, स्त्रियांना सोडलं, ही ह्यांना कन्फर्म माहिती आहे, 100% ह्यांना माहिती आहे. कारण काय, त्या महिलांच्या घरी जाऊन हे आले होते, त्या महिला यांना सांगितले म्हणे तिथं आम्हाला सोडलं. पण आता या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे, त्यांना हिंदू आहेत म्हणून त्याने मारलं, गोळ्या मारल्या हे यांना पटत नाही. हिंदूंना मारलं हे यांना पटत नाही. ठाकरे साहेबांना त्यातील एक मुस्लिम पण मेला हे वाटतंय, पण त्यांना 27 हिंदू दिसत नाहीत. मग या ठिकाणी ह्या विचारवंताला हिंदूंना हिंदू म्हणून गोळ्या घातल्या हे मान्य नाही. कारण ह्या माणसानं महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण पेरलं, जातीचं विष याच माणसानं महाराष्ट्रामध्ये पेरलंय. हे राज ठाकरे छाती वडून सांगत होते पाठीमागं की या माणसानंच जातीय निर्माण केले महाराष्ट्रामध्ये आणि हिंदू आहेत म्हणून मारलं, हे काही मान्य करत नाहीत. ही 100% माहीत झालं महाराष्ट्राला. महाराष्ट्रातील काही अजून काही यांचे आंधभक्त असतील त्यांनी ध्यान ठेवा की असे जर लोक राजकारणामध्ये असतील तर आपल्याला एका काळामध्ये आता त्यांनी कलमा म्हणायला लावल्या होत्या, तुम्ही ऑटोमॅटिक कलमा म्हणायला शिकाल, त्यामुळे शंका काही नाही. आणि त्यानंतर यांना त्या महिलांनी सांगितले की आम्ही घरी पोचलो बघा, स्त्रियांना सोडलं आहे. मी एका भगिनीच्या घरी गेलो होतो, त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्हा महिलांना हात लावले नाही, त्यांनी फक्त आमच्या पुरुषांना हात लावला. हात लावला नाही, बंदूक लावली. बंदूक लावली नाही, त्या महिलेचं कुंकू पुसलं नाही, त्या घरांचा आधार या लोकांनी हिरवून घेतला. आणि त्या ठिकाणी या लोकांना कशी शरम वाटत नाही हो. तिथं एक लेक्चर सांगतो की मी कलमा मला माहिती होत्या, मी बोलल्या तरी मला मारलं नाही. तिथल्या महिला म्हणतात आम्ही कपाळाचं कुंकू आणि काय टिकली काढली होती आणि आम्ही अल्लाहू अकबर असं म्हणलो होतो म्हणून त्यांनी आम्हाला नाही मारलं. पण या ठिकाणी त्यांनी महिलांना मारलं नाही, पण त्या ठिकाणी त्यांनी पुरुषांना हात लावला म्हणतात, पण ते तिथं मारलं सुद्धा म्हणत नाही बरं का. बघून घ्या, त्यांनी महिलांना हात लावला नाही आणि त्यांनी फक्त पुरुषांना हात लावलाय. हात लावलाय काय पुरुषांना, त्यांनी गोळ्या घातल्या धर्म विचारून, त्यांना मारलं तर पुरुषांना ते पण गोळ्या घालून, मागचा पुढचा विचार नाही केला. आता यावरती काही लोकांचं म्हणणं असं आहे की हे चाललंय जे हे होतं ते फक्त काश्मीर पुढे चाललंय, काश्मीर आता स्वावलंबी होतोय, जम्मू काश्मीरमधील मुस्लिम हे देशभक्त होत आहेत हळूहळू भारताचे. कारण 370 हेच मोठं दुखणं ह्या हरामखोरांचं होतं. पण या ठिकाणी आता आपल्या हातून काश्मीर जाईल आणि ज्या वेळेस काश्मीरच्या लोकांमधील ते देशप्रेम ज्यावेळेस जागी होईल त्यावेळेस ते आपल्याला जड जाईल असं यांना 100% वाटलं. म्हणजे यांची फाटली आहे. त्या मुनीर नावाच्या सैतानानं हरामखोरानं ह्या गोष्टी काही त्या बोलल्या होत्या, पण तो भोसडीचा झाला. आपली फॅमिली जे आहे म्हणजे मुलगी मुलगा काय ते
त्यांनी सगळे घरातील व्यक्ती प्रायव्हेट जेटनं बाहेर पाठवलेत. बघा, जे घरचे आहे ह्याला माहित आहे आता आपलं खरं नाही काय, भारत सोडत नाही आपल्याला. अहो त्या जम्मू काश्मीर मधून सांगतो, फक्त लघुशंका आपल्या भारताच्या लोकांनी जाऊन केली तर ह्या पाकिस्तानला पूर येऊन पाकिस्तान उद्ध्वस्त होऊन जाईल इतका हा चुल्लूवर आहे. पण एवढी हिंमत काय येते, हा सगळ्यात मोठा प्रश्न. कारण सगळ्यात जो महत्त्वाची गोष्ट आहे ते आपलेच लोक आपल्याला मित्रांनो मारायला ठपलेत आणि आपलेच लोक यावरती प्रश्न विचारतात. हाच मोठा कलंक ह्या देशातील लोकशाहीला असं म्हणता येईल. लोकशाहीमध्ये फक्त हिंदूंना मारायचं, सर्वधर्म समभावामध्ये फक्त हिंदूंनाच मारायचं, हे कुठलं तुमचं लॉजिक आहे हेच कळत नाही. आणि यावरती हे काही बोलणार नाहीत. काका बोलले पण गटार खोलले असे काम झाले. उद्धव ठाकरे तर गायबच आहेत महाराष्ट्रातून, ते थंड गार व्हायला गेलेत. मग अशा लोकांकडे बघून तुमचा वेळ तुम्ही का वाया घालताय, हा एक एकदम मोठा प्रश्न आहे. आणि या जे कोणी समर्थन करत असतील तर यांची क्यू येते लोकांची अशा, की हे अशा लोकांना आपलं समर्थन करतात. मग आता ह्या काकाविषयी, ह्या ओबाटाविषयी तुमचं मत काय आहे ते खाली नक्कीच कळवा. पण जे काय हे लोक आहेत हे राजकारणाला आलेले कीड नाही मित्रांनो, हे आपल्याला संपवण्यात गेलेले लोक आहेत. हे आपल्याला आपली ओळख काय, आपली हिंदू ही ओळख आहे, ही ओळखच हे संपवायला लागलेत. कारण हे फक्त हिरवे सापच पाळायचा प्रयत्न करतात फक्त मतासाठी. अहो खरे बोला, तुम्हाला 10 मतं पडतील तुमच्या हक्काचे, तुमच्या स्वाभिमानाचे पडतील, पण अशा गोष्टी करून तुम्हाला काहीही मिळणार नाही. तुमचं मत नक्कीच नोंदवा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.